सर्वांना सर्वप्रथम ओम साईराम मैत्रिणींनो, तिथे पाहू शकता मी गौरी आवाहन करत आहे। तर मैत्रिणींनो, मी एकटीनेच गौरी आवाहन केल्या। दरवर्षी पहिल्या वर्षी सगळ्यांना बोलवलं पण कोणीही आलं नाही, त्यामुळे मी प्रत्येक वर्षी आता मी माझ्याच गौऱ्या आत घेत आहे। तर मैत्रिणींनो, का येत नाही बाई ते, तर प्रत्येकांच्या घरी गौराई असतात त्यामुळे कोणीही येत नाही, त्यामुळे मी माझंच एकटीने गौराई आत घेतल्या। तिथे पाहू शकता आता आणि इतका पाऊस येऊन गेला ना, पूर्ण जी छान रांगोळी काढली होती पूर्ण धुवून गेली। त्यानंतर मी आबोडधोबड असे छापे काढले आणि असं गोल गोल केलं। आणि आताही थोडंसं ऊन पडलं होतं, पाहू शकता नेमका पाऊस येऊन गेला। आणि सूर्यदेवताही माझ्या गौरीचं आवाहन करण्यासाठी आलेले आहेत। इतका छान तोंडावरती असा सूर्याने प्रकाश हे केलेला होता, पाहू शकता तुम्ही। सायंकाळ झालेली होती ना, तर इथे पाहू शकता आरती करून घेते। तर मैत्रिणींनो, लक्ष्म्या घरात घेतल्यात आणि आता चहा पाणी, आता स्वागत करायचं नाही का आपल्या पाहुण्यांचं गौराईंचं। तर आता मी चहा ठेवलेला आहे, इथे पाहू शकता। आता चहा पाणी दिलेलं आहे, तर पाणी पाहू शकता, पाणी वगैरे दिलेलं आहे दोघींना बी। इथे पाहू शकता पाणी वगैरे दिलंय आणि आता चहा करते। चहा उकळलाय, आता चहा हे करते। परत इथं भाजी निवडून ठेवलेली आहे, आता भाकरी आणि भाजी करून घेते आणि भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवून नंतर मी अनारसी तळणार आहे। आणि बाकीचं सर्व काय झाले, आता फक्त अनारसी तळणार आणि भराभरी वगैरे करायचंय। आणि बाराच्या नंतर लक्ष्म्या उभा करतात ना, तर ते करणार आहे। आता स्वयंपाक वगैरे करणार, पटपट सगळं अनारसी करणार आणि साडी नेसवायला घेणार आहे बॉड्यांना, म्हणजे ज्या महालक्ष्मीच्या बॉड्या असतात ना त्यांना साडी नेसवून घेणार आहे। तर आता पटपट आवरते। तर चला मैत्रिणींनो, पूर्ण व्हिडिओ पहा आणि कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा। आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब नक्की करा। तर मैत्रिणींनो, आता जेवण वगैरे केलं आणि हे इथं पाहू शकता मला मुलांची मदत कशी होते। व्यंकटेशने पॅकिंग केलेलं आहे फराळाचं, तर या प्रकारे फराळाचं पॅकिंग केलंय। इथं श्रद्धाबाईने पाहू शकता गौराया काढलेल्या आहेत खाटातल्या, पाहू शकता कशी बसली वाट बघत की मम्मी ये मम्मी ये। तर इथे पाहू शकता आपल्या गौरायांच्या बॉड्या। आणि आता चला साड्या नेसवायच्यात, साध्या सिंपलच साड्या नेसवणार आहे, जी की आपली सहावार साडी असते तीच नेसवणार आहे। तर चला मैत्रिणींनो, तर इथे पाहू शकता मैत्रिणींनो, आता माझ्या साड्या वगैरे नेसून सगळं साहित्य ठेवलं आणि माझ्या मदतीला माझे दोन्ही मुलंही होते, त्यामुळे बघा पटपट झालं, त्यांनी आणून दिलं, मी पटपट ठेवलं आणि या प्रकारे मी रेडी केलेला आहे महालक्ष्मींना। कशा वाटल्या त्या नक्की कमेंट करून सांगा, पहा कशा दिसतात। आणखीन समया प्रज्वलित करायच्यात, बाकी सगळं मांडणी झालेली आहे। इथे पाहू शकता पिलवंड पहा,
किती सुंदर दिसत आहे. इथं व्यंकटेश पण माझ्या ते पाहू शकता, मला व्यंकटेश पण मदत करत आहे. आपल्या गौऱ्या बघा किती सुंदर दिसत आहेत. माझ्याकडे खेळ वगैरे जास्त नाही मैत्रिणींना, थोडाफार आहे ते ठेवलाय, बाकीचं पाहू शकता. बॅक कॅमेरा बघा, तेल आणि तिथं वाती ठेवलेल्या आहेत बघ. आपलं मंदिरापाशी नाहीत का मोठ्याल्या 2 वाती केल्यात मी. तर इथे पाहू शकता मैत्रिणींनो, आता मी समय प्रज्वलित करून घेते आणि आता रात्रीचे वाजलेले आहेत 1. तर आता हे सगळं दिव्य प्रज्वलित समय प्रज्वलित केल्याच्या नंतर आता मी झोपून घेणार आहे. तर इथे पाहू शकता या प्रकारे मी सगळं लक्ष्मीची मांडणी केलेली आहे, राशी वगैरे मांडलेले आहेत. तर मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा.